हे गाईज, वेलकम टू अवर पावसाळी रानभाज्या सिरीज एपिसोड नंबर 1. सो आज मी इखरा बोलतात आमच्या इथे. तर ही भाजी तुम्ही ओळखली असेल, तर ही भाजी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिला नक्कीच खा. अत्यंत गुणकारी अशी ही भाजी आहे. आपले जे अंगदुखी किंवा सांधेदुखी, कंबरदुखी याच्यासाठी ही भाजी खूप गुणकारी मानली जाते. आणि पावसाळा सुरू झाला की भाजी शेतात किंवा पाणी ज्या ठिकाणी जास्त असतो त्या ठिकाणी ही भाजी येते. आणि मोठी झाल्यावर हिला काटे येतात या भाजीला. तुम्ही बाजूला साईडला ती बघू शकता कशा प्रकारे भाजी आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे. स्वच्छ अशी कापून घेतली होती मी भाजीला आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवून दिलं होतं. त्यानंतर एका पॅनमध्ये ऑइल ॲड करून जिरं आणि कांदा ॲड केला होता, लसूण ठेचून ॲड केला होता, यामध्ये मिरची ॲड केली होती टेस्टच्या अकॉर्डिंग. आणि तुम्ही यामध्ये थोडंसं, तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तो देखील ॲड करा. माझ्याकडे नव्हता तर मी नव्हता ॲड केला. आणि यामध्ये मसाले ॲड करू नका, फक्त हळदी आणि सॉल्टवरच ही भाजी छान प्रकारे होते. टॉमॅटो ॲड केला होता मी आणि हळदी पावडर ॲड करून हिला जे आपण बॉईल केलेली भाजी होती ती यामध्ये लगेच ॲड करा तुम्ही. आणि चांगल्या प्रकारे असं हिला मिक्स करून घ्या. आणि वरून मी सॉल्ट ॲड केला होता. आणि 2च इन्ग्रेडियंट्समध्ये म्हणजे स्पायसेसमध्ये ही भाजी रेडी होते. जास्त स्पायसेस ॲड करू नका, कारण की ह्या भाजीला स्वतःची अशी युनिक टेस्ट असते आणि तीच मला खूप आवडते. पावसाला चालू झाला की आमच्या घरी या रानभाज्या आवर्जून बनवल्या जातात. तुम्ही देखील ट्राय करा. तर आजच्यासाठी